Hello, hello. This is the my artifact episode number 1935. आजची तारीख आहे 8 जून 2020. वाजले आता रात्रीचे 10:08. मला असं वाटलं होतं की आता लॉकडाऊन उघडलंय ना, तर 8 तारखेपासून वगैरे ऑफिस सुरू होऊन जाईल, म्हणजे आजपासून. बट अजूनपर्यंत असं काहीच झालं नाही. ऍक्च्युली कसं आहे की त्यांनी परवानगी दिली आहे, बट जो स्टाफ आहे तो ओनली 10%. येस. तर जस्ट लाईक आपल्या कॅट डिपार्टमेंट मध्ये आहे किती 40 मुलं. आता समजा त्याचे 10% म्हणजे करीब 4 लोक. तर 4 लोकांसाठी ऑफिस सुरू करणं, सिस्टीम सुरू करणं, त्यांच्यासाठी जाण्या येण्याची ट्रॅव्हलची सुविधा सुरू करणं, इट वॉज टू कॉस्टली. या आणि त्यानंतर जे आउटपुट निघन ते पण निघन नाही. सो बेसिकली अशा गोष्टीची गरज आहे की जेणेकरून, का म्हणत आहे मी, मलाच नाही माहित मी का म्हणत आहे. माझं डोकं एकदम, अजूनपर्यंत ऑफिस कडून काही नोटिफिकेशन आलं नाही. येस. सो इट वॉज माहित ना आता, मे बी हा जून महिना शायद, माहित ना आता. आय डोंट नो व्हॉट्स द सिच्युएशन. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली कॉम्प्लिकेटेड. मी आता हे लावलं आहे, मुलतानी माती, हळद, दूध. इट वॉज ग्रेट. येस. मी कसं आहे थोडं, आता कसं मी आता चेहऱ्यावर थोडं जास्त फोकस होऊन राहिलो. अगोदर मी कधी चेहऱ्यावर एवढं जास्त हे नव्हतं, म्हणजे इतका जास्त. पण आता कसं मी चेहरा थोडस कारण आता वय झालंय. या आणि राईट नाऊ आय जस्ट नीड टू बी लुक गुड ऑल्सो. या कारण कधी कधी चेहऱ्याने पण खूप साऱ्या गोष्टी, कधी कधी चेहरा पण खूप काही बोलतो. या बेसिक थिंग इज दॅट. ऑलमोस्ट 3 महिने होऊन राहिले आता. ओके. मी घरीच आहे. आता मी सुपर 30 एक मूवी आहे, ऋतिक रोशन याचा. इट वॉज रिअली ग्रेट मूवी. बट मी तो बघितला अगोदर, उद्या बघीन. येस. आता माझ्या ह्याच्यामध्ये कोणता पिक्चर आहे, लफंगे परिंदे. येस. हा केव्हाचा पिक्चर आहे हा पिक्चर आहे 2012-13 समथिंग असेल, 10-12. लेट मी चेक. हा जो मूवी आहे हा आहे 2010. ओके. याच्यामध्ये दीपिका पदुकोण आणि नील नितीन मुकेश. याच्यामध्ये या फिल्म बद्दल मला काहीच माहित नाही. फक्त एवढं माहित आहे की जे दीपिका पादुकोण आहे ऍक्ट्रेस, शी वॉज जी कॅरेक्टर प्रेझेंट करून राहिली, दॅट कॅरेक्टर वॉज ब्लाइंड. आंधळी असते. तर पाहू आता समोर कसं आहे वगैरे. गाणे मी ऐकले होते, इट वॉज गुड. येस. एक बॉलिवूड पिक्चर डाउनलोड केला होता मी, पिपली लाईव्ह. येस. तो पिक्चर, हे बघ, मला नाही का ओरिजिनल कंटेंट आवडतो, म्हणजे जो ओरिजिनॅलिटी रिप्रेझेंट करतो. येस. बट समजा त्याच्यामध्ये ओनली बोरियत असेल ना, तर इट वॉज कम्प्लिटली काहीच नाही. येस. आता ओरिजिनल कंटेंट म्हणजे काय,
म्हणजे असं की मानून घे की खेड्यातला सीन आहे. ओके. तर खेड्यातल्या सीन मध्ये तिथे लोक कसे राहतात, कशाप्रमाणे एन्व्हायरमेंट आहे, कशाप्रमाणे त्यांचे कॉस्ट्युम्स आहे. ओके ओके ठीक आहे. ओके. बट समजा जर ते काहीच करत नाही, इट वॉज लाईक ते फक्त एका प्लेसवरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि आपण त्याला फक्त जाताना दाखवून राहिलो आहे, तर इट वॉज नॉट गुड. या इंडियामध्ये एक बहुतच जबरदस्त गोष्ट आहे, ती म्हणजे की आपल्या इंडियामध्ये बहुत सारे लँग्वेजेस आहे. येस. आणि ते अंडरस्टँडेबल आहे. म्हणजे म्हणजे की जस्ट लाईक कोणी भोजपुरी सॉन्ग जर माझ्यासमोर येऊन बोलत असेल ना, तर मला भोजपुरी नाही बोलता येईल. येस. बट मला त्याची भोजपुरी समजेल. येस. कारण ही जी भोजपुरी आहे ना, इट वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे हिंदीच्याच एक प्रकारे चाइल्ड आहे, असं समथिंग असं म्हणू शकतो आपण. ओके. म्हणजे समजते. बट जेव्हा ते आपण ऐकतो ना, इट वॉज समथिंग रिली डिफरंट. या उर्दू घे. उर्दू भाषा इतकी जबरदस्त आहे. इट वॉज वे इवन मच बेटर. येस. जर कोणती प्युअर हिंदी म्हणायची असेल ना, तर उर्दू वॉज डिफरंट. या कारण उर्दूचे शब्द वेगळे असतात. येस. उर्दू म्हणजे भाषा कशी खूप एकदम न समजले कशी नसते. या इट वॉज समजते, पण ते शब्द इतके खतरनाक असतात ना, वॉज लाईक वाव. येस. तू पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांची जी उर्दू ऐकशील ना, वॉज लाईक डूड क्या सुन लिया मैंने, असं होऊन जाशील. तर ही एक ब्युटी आहे. ओके. आणि आपल्या इंडियामध्ये ही ब्युटी ऑलरेडी अगोदरपासून आहे. आणि ही ब्युटीला प्रेझेंट करून जर कोणती मूवी ब्रॉडकास्ट करत आहे, त्याच्यात बहुत जबरदस्त काम होते. मी काय एक्झाम्पल घेतो काही मूवीचे जे मला आवडते. या बेसिकली तुम्हाला आवडते दॅट इज समथिंग, पण जे मला आवडते माय बी तुम्हाला पण आवडत असेल. टॉयलेट एक प्रेम कथा, अक्षय कुमारची मूवी आहे, ज्याच्यामध्ये होल कंटेंट वॉज युपीचा होता. येस. त्याच्यामध्ये जी लँग्वेज होती वॉज सुपर ग्रेट. येस. इट वॉज वाव. या तो मूवी बघताना असं फील होय, बोर तर बिलकुल वाटे नाही, कारण कंटेंट एवढा जबरदस्त होता. येस. कारण टॉयलेट म्हणजे व्हाय इट इज रिली इम्पॉर्टंट, बायांसाठी काय एवढा इम्पॉर्टंट असतो. ओके. कंटेंट सिरियस होता, बट त्याला कॉमेडीने रेप्रेझेंट केला. येस. आणि दॅट वॉज मच अमेझिंग. ओके. अजून एक मूवी आहे बरेली की बर्फी. येस. बरेली की बर्फी वॉज लाईक, तो पण युपीचाच आहे, बट त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, नाव आहे बिंदास बबुआ. ही वॉज द राजकुमार रावनी प्रेझेंट केलं आहे. हे कॅरेक्टर वॉज सुपर बॅड कॅरेक्टर. येस. म्हणजे जेव्हा तो त्या कॅरेक्टर मध्ये राहतो आणि जेव्हा तो त्याचे जे बोलण्याचे जे टेक्निक्स आहे, इट वॉज वे इवन बेटर. येस. सुपर 30 या इट इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस मूवी, ज्याच्यामध्ये एक सिरियस टॉपिकला पण एक चांगल्या वेनी रेप्रेझेंट केला गेला आहे. आणि त्यांची लँग्वेज वॉज सुपर ग्रेट यार. येस. वॉज डॅम गुड. येस. सो हे एक ब्युटी आहे, जेव्हा हे आपण प्रेझेंट करतो ना स्क्रीनवर, तर हे बहुतच मस्त वाटते. इट वॉज वे इवन बेटर. हे असं वाटते की इट वॉज लाईक आप उस दुनिया में चले गए. राईट. म्हणजे युपी किंवा त्या साईडला जे बोलतात ना, वॉज दॅट. कारण कसं आहे की एव्हरी वन नोज व्हॉट इज हिंदी आणि एव्हरी वन स्पीक्स हिंदी. आणि बेसिकली सगळ्या लोकांना अशी नॉर्मल वाली हिंदी वॉज नॉट रिली अशी फारशी इम्पॉर्टंट वाटत नाही. म्हणजे जरी ती आपण ऐकली ना, तेवढं असं असं एवढं एकदम खतरनाक वाली फिलिंग येत नाही. म्हणजे म्हणलं हा कैसा आहे भाई तू, ठीक आहे. आणि मी असं म्हणलं ए भाई कैसा व्हॉट इज आय डोंट नो, बट समजा जर एक सिम्पल वर्ड्स आहे त्याला हिंदीमध्ये हरियाणीमध्ये हरियाणा लँग्वेज मध्ये समजा जर ट्रान्सलेट केलं गेलं ना, इट वॉज मच बेटर. आपल्याला हरियाणी लँग्वेज खूप जास्त आवडेल ऍज कम्पेअर टू हिंदी. वाय? कारण आपल्याला कसं हरियाणी लँग्वेज आपण जास्त ऐकत नाही ना. या इट वॉज त्यांच्या एक एक शब्दामध्ये पण असं वाटते की वाव.
पिपली लाईव्ह पण असाच मूवी होता, बट याच्यामध्ये स्टार्टिंगचा जो 10 मिनिटच नाही का मला बोर करून टाकला. या फिल्मचे नाही का स्टार्टिंग नाही का बोर नाही पाहिजे ना, समजा ते बोर असेल ना, इट वॉज या म्हणजे ते पाहण्याची इच्छाच नाही होत. जरी तुमचा पिक्चर समोर किती चांगला असेल ना, इवन मी खूप हे केलं की मी पाहीन पूर्ण, मी समोर फॉरवर्ड फॉरवर्ड करून पण पाहिलं, त्याच्यानंतर असं दिसलं की मग बंद करून टाकला पिक्चर. त्यानंतर जस्टिस लीग डार्क साइड एपोक्लिपिक्स, हा एक DC युनिव्हर्सचा एक ॲनिमेटेड मूवी आहे. यस, ॲनिमेटेड म्हणजे या डेफिनेटली कार्टूनच आहे. Yes. आणि जेव्हा मी ते कार्टून बघतो, आय डिडंट फील ते असं ते फिल्म वाली फिलिंग येत नाही. येस, कारण ते ढुशूम ढुशूम वगैरे विदाउट लॉजिक वाला ढुशूम ढुशूम बसलं एक डोक्याच्या वरून जाते आणि ते पाहूच्याही वाटत नाही. येस, हा सुपरमॅन सुपर हिरो मला आवडतात. येस, ऍक्च्युअल मधले जे पर्सन रिप्रेझेंट करतात, जस्ट लाईक मार्वलनी कसे प्रकारे सगळे सुपर हिरोची एक प्रकारे सिरीज बनवली गेली आहे, DC वाल्यांनी पण बनवली आहे, बट त्यांचं तेवढं कलेक्शन नाही आहे ॲज कम्पेअर टू मार्वल. ऍक्च्युअली DC पाशी बहुत सारे विलन्स आहे, सुपर हिरोज आहे, बहुत जबरदस्त कॉन्सेप्ट आहे, बट त्यांनी प्रॉपरली प्रोसीड नाही केलं या साऱ्या गोष्टी. त्यामुळे आज मार्वल वॉज रिअली मच बेटर दॅन DC. येस, वॉट एव्हर इज पार्ट ऑफ द थिंग. माझी जी मूवी राहील ना, माझी मूवी इट वॉज लाईक दॅट की 1 सेकंड 1 मिनिट साठी, हार्डली 15 सेकंड साठी पण बोर नाही करत. Yes. कारण माझी जे बायनरी कोड मूवी मी याद्वारेच बनवली गेली आहे की या फिल्म मध्ये एवढे सारे कट टू कट सीन आहे. इट वॉज लाईक सो मच. त्यानंतर याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड आहे, म्युझिक आहे, स्कोर म्युझिक म्हणते, ते एक प्रकार असं एनर्जाइज करते या स्टेप बाय स्टेप, जस्ट लाईक जिम मध्ये गाणे कसे लागते त्याप्रमाणे आपण कसं एनर्जाइज होतो त्याप्रमाणे. येस, त्यानंतर या फिल्म मध्ये येणारे 3D व्ह्यूज आणि त्यानंतर याच्यामध्ये जे स्टोरी आहे, त्यानंतर याच्यामध्ये होणार ज्या काही गोष्टी आहे, गाडी चालवणं, म्हणजे जस्ट लाईक या मूवी मध्ये साऱ्या गोष्टी मुव्हिंग आहे, चालत आहे. यस, असं एकदम स्टेबल नाही आहे, आणि जरी स्टेबल जरी असेल ना तर ते खूप छोटे छोटे सीन आहे. यस, आणि खूप टाईट आहे. यस, कट टू कट पाहताना असा एकदम माइंड ब्लो होऊन जातो. आता मी या फिल्मवर काम का जास्त करून ना राहिलो ऍक्च्युली. इट वॉज लाईक दॅट की पहिले आपण पहिले स्वतःला व्हेरीफाय करू का खरंच मी हे करू शकतो का नाही. या म्हणजे ऍटलिस्ट मी ऍज अ एडी म्हणून कोणत्या प्रोडक्शन मध्ये लागू शकतो का नाही. या समजा जर मी लागू शकत आहे तर दॅट मीन्स मग इथून आपलं काम सुरू होत आहे. मग त्यानंतर मग आपल्याला खूप काम करायचं आहे. असं नाही का माझ्यामध्ये ती स्टोरी वॉज लाईक रिअली फेड अवे. या मी थोडे लिहून पण ठेवतो, इव्हन आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये पण त्याला रिकॉल करतो, आणि डोक्यामध्ये पण एव्हरी टाइम नाही का समजा मी असं गाणं लावलं आणि ढिंचाक ढिंचाक तर मी त्याच्याबद्दलच विचार करतो. सो ओके, 10:30 झाले. ओके, सो मला थोडं पिक्चर पाहू दे ऍटलिस्ट 12 वाजेपर्यंत. And I went to sleep. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1935. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.